जपानमधील क्योटो प्रांतातील क्योटांगो शहरातील कुमिहामा बे इथं 6 ते 8 ऑगस्ट दरम्यान झालेल्या आशियाई जलक्रीडा स्पर्धेत भारतीय संघानं रौप्य पदक पटकावत देशाची मान उंचावली आहे. भारतीय संघाचे व्यवस्थापक आणि मार्गदर्शक दत्ता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संघानं ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पन्हा तालुक्यातील पोर्लेच्या महेश्वरी पाटील यांनी 2 तर प्रथमेश पाटील यांनी ड्रॅगन बोटच्या D8 प्रकारात भारतीय संघाचं रौप्य पदक मिळवलं. या स्पर्धेत एक रौप्य पदक मिळवत गावाचा गौरव वाढवला. दत्ता पाटील हे आंतरराष्ट्रीय पंच तर भारतीय कयाकिंग आणि कॅनोईंग असोसिएशनचे जॉईंट सेक्रेटरी आहेत. या यशामागे रणजित पाटील, सत्यजित पाटील, भगवान पाटील, दाजी मस्कर, प्रमोद पाटील आणि बाबू पाटील यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. पोर्ले इथं पाटील परिवार आझाद मंडळ सेवा फाउंडेशन सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या वतीनं भव्य मिरवणूक काढून खेळाडू आणि दत्ता पाटील यांचं उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं. मंडळाच्या चौकात त्यांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला. ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश पोर्ले गावासाठी अभिमानाची बाब ठरली असून खेळाडू, मार्गदर्शक आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचं सर्वत्र कौतुक होतंय.